डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ 15 मार्च 1947 रोजी प्रकाशित झाला आणि भारतीय सामाजिक, राजकीय व घटनात्मक इतिहासात तो एक मैलाचा दगड ठरला. हा ग्रंथ केवळ एक वैचारिक दस्तऐवज नसून तो स्वतंत्र भारताच्या संविधानाच्या पायाभरणीत मोलाची भूमिका बजावणारा गंभीर आणि दूरदृष्टीपूर्ण विचारांचा संग्रह आहे. या ग्रंथातून बाबासाहेबांनी भारतातील अल्पसंख्याक, विशेषतः दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि भविष्यातील भारतीय राज्यव्यवस्थेने कोणत्या दिशेने जावे याबद्दल ठोस आराखडा दिला. ब्रिटिश राजवटीच्या अखेरच्या काळात भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. त्या काळात देशाच्या राजकीय भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. विविध समुदायांच्या मागण्या, अधिकारांचे प्रश्न, बहुसंख्याकवादाचा धोका आणि सामाजिक न्यायाची गरज या साऱ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा होता की येणाऱ्या स्वतंत्र भारतात अल्पसंख्याक समाजाला केवळ कायदेशीर स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही, तर त्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संरक्षण मिळणेही अत्यावश्यक आहे. या ग्रंथात बाबासाहेबांनी अल्पसंख्याक ही संकल्पना अतिशय व्यापक अर्थाने मांडली आहे. त्यांच्या मते अल्पसंख्याक म्हणजे केवळ धार्मिक अल्पसंख्याक नव्हेत, तर सामाजिकदृष्ट्या वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ऐतिहासिकदृष्ट्या अन्यायग्रस्त समुदायही अल्पसंख्याकच आहेत. विशेषतः अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना त्यांनी या वर्गात स्थान दिले. त्यांचे स्पष्ट मत होते की जर बहुसंख्याक समाजाच्या हाती संपूर्ण सत्ता दिली गेली तर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अन्याय होण्याची शक्यता कायम राहील. त्यामुळे लोकशाही केवळ संख्येच्या आधारावर चालू नये, तर ती न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असली पाहिजे. स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथात बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेसाठी एक सविस्तर आराखडा मांडला आहे. त्यांनी मूलभूत हक्कांची संकल्पना अत्यंत ठामपणे मांडली आणि असे स्पष्ट केले की नागरिकांना काही अधिकार जन्मतःच प्राप्त असतात आणि ते कोणत्याही सरकारने हिरावून घेता कामा नयेत. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या मूलभूत बाबींना विशेष महत्त्व दिले. त्यांच्या मते या अधिकारांची हमी संविधानात स्पष्टपणे नमूद केली पाहिजे, जेणेकरून राज्यसंस्थेवर नागरिकांचा विश्वास निर्माण होईल. या ग्रंथातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे आर्थिक लोकशाहीविषयी बाबासाहेबांचे विचार. त्यांना वाटत होते की केवळ राजकीय लोकशाही पुरेशी नाही. जर समाजात आर्थिक विषमता कायम राहिली तर राजकीय स्वातंत्र्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे त्यांनी जमीन सुधारणा, उद्योगांचे राष्ट्रीयकरण आणि संपत्तीचे न्याय्य वितरण यासंबंधी विचार मांडले. त्यांच्या मते राज्याने अर्थव्यवस्थेत सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, जेणेकरून गरीब, श्रमिक आणि वंचित वर्गाला न्याय मिळू शकेल. धर्म आणि राज्य यांच्यातील संबंधांबाबतही बाबासाहेबांनी या ग्रंथात सखोल विचार मांडले आहेत. त्यांचे मत होते की भारतासारख्या बहुधर्मीय देशात धर्मनिरपेक्षता हीच राज्यव्यवस्थेची योग्य दिशा आहे. राज्याने कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देऊ नये आणि सर्व नागरिकांना समान धार्मिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांनी धर्माचा वापर राजकारणासाठी होऊ नये याबद्दल स्पष्ट इशारा दिला. त्यांच्या मते धर्म जर सामाजिक सलोख्यासाठी उपयोगी ठरत असेल तर तो स्वीकार्य आहे, पण तो जर भेदभाव, द्वेष आणि अन्याय निर्माण करत असेल तर राज्याने त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. या ग्रंथात बाबासाहेबांनी दलित समाजाच्या स्थितीवर विशेष प्रकाश टाकला आहे. त्यांनी अस्पृश्यतेची समस्या ही केवळ सामाजिक नाही, तर ती राजकीय आणि आर्थिक समस्या असल्याचे स्पष्ट केले. दलित समाजाला शिक्षण, रोजगार आणि सन्मानाची संधी मिळाल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी राज्याने विशेष तरतुदी करून या समाजाला पुढे आणावे अशी भूमिका घेतली. आरक्षणाची संकल्पना, शैक्षणिक सवलती आणि प्रतिनिधित्व यांसारख्या बाबींचे मूळ विचार या ग्रंथात दिसून येतात. स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे महत्त्व यासाठीही मोठे आहे की त्यातील अनेक विचार पुढे भारतीय संविधानात प्रतिबिंबित झाले. बाबासाहेब संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी या ग्रंथातील तत्वांना घटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक न्यायाची संकल्पना आणि धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार या साऱ्यांचा उगम या ग्रंथातील विचारांत दिसून येतो. त्यामुळे हा ग्रंथ भारतीय संविधानाचा बौद्धिक पाया मानला जातो. या ग्रंथातून बाबासाहेबांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी भविष्यातील भारतासमोर उभ्या राहू शकणाऱ्या समस्यांचा अंदाज आधीच व्यक्त केला होता. बहुसंख्याकवादाचा धोका, जातीय तेढ, धार्मिक कट्टरता आणि आर्थिक विषमता यांसारख्या मुद्द्यांबाबत त्यांनी इशारा दिला होता. आजच्या काळातही हे प्रश्न आपल्यासमोर आहेत. त्यामुळे स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ आजही तितकाच समर्पक आणि मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथाचे वाचन केल्यावर असे जाणवते की बाबासाहेब केवळ एक समाजसुधारक नव्हते,
तर ते एक महान विचारवंत, अर्थतज्ञ आणि घटनातज्ञ होते. त्यांनी अल्पसंख्याकांच्या प्रश्नांकडे भावनिक नव्हे तर तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांचा उद्देश कोणत्याही एका समुदायाला प्राधान्य देणे नव्हते, तर संपूर्ण समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करणे हा होता. म्हणूनच त्यांनी राज्यसंस्थेवर मोठी जबाबदारी टाकली आणि तिला लोककल्याणकारी बनवण्याचा आग्रह धरला. आजच्या काळात जेव्हा सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तेव्हा स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे महत्त्व अधिक वाढते. हा ग्रंथ आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता हस्तांतर नव्हे, तर ते सामाजिक न्याय, मानवी डिग्निटी आणि समान संधी यांचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचे विचार केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नाहीत, तर ते आजही मार्गदर्शक ठरतात. अशा प्रकारे स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ भारतीय सामाजिक आणि राजकीय विचारांच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. हा ग्रंथ वाचताना बाबासाहेबांचा संघर्ष, त्यांची तळमळ आणि त्यांची दूरदृष्टी यांचा प्रत्यय येतो. त्यांनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते, तो भारत समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित होता. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा ग्रंथ आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि मार्ग दाखवतो.